श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृहाचं भूमिपूजन संपन्न झालंय। नाशिक शहरातील जत्रा हॉटेल येथे सैनिक कॉलनी परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी सभागृह तसेच अनुषंगिक कामांचं भूमिपूजन सोहळा मंगळवारी संपन्न झाला। नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडलाय। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। आमदार राहुल ढिकले यांच्या हस्ते नाशिक पूर्वच्या विविध भागात विकास कामांचं भूमिपूजन सुरू आहे। सैनिकी कॉलनी शरयू पार्क येथे 40 लाख रुपयांच्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार ढिकले यांच्या हस्ते संपन्न झाला। कारण या भागात मी जवळपास 6-7 महिन्यापूर्वी जेव्हा आलो तर सर्व महिला भगिनी मातांनी आणि आपल्या सगळ्या बांधवांनी मला सांगितलं की या भागात गार्डन एकही नाही आणि त्याच्यामुळे इथली गार्डनची आपण अवस्था बघितली आणि गार्डन करायचं असं ठरवलं। दुसरा रस्त्याचा जो भाग आहे तो महापालिकेच्या अर्थसंकल्पात ह्या भागातल्या रस्त्यांसाठी रिसर्फेसिंगसाठी आपण तरतूद करायला लावली आहे। लवकरच ती पण गोष्ट रस्त्याचं जे आपला प्रॉब्लेम आहे तोही लवकरच होऊन जाईल। या भागात जर म्हटलं तर आता पुढे लगेच महालक्ष्मी मंदिराच्या इथे सभामंडप आणि बाकीचे कामांचं आता लगेच भूमिपूजन आहे आणि त्यानंतर नेमके आमचे गिरीश भाऊ महादेव येतात, त्याच्यामुळे थोडंसं मी घाई करायला लावली। जवळपास 182-83 ठिकाणी आमदार आपल्या दारी ह्या माध्यमातून मी भेटी दिल्या आणि त्याच्यातले जवळपास 157-58 ठिकाणची कामं आज पूर्ण होत आहेत। यांच्या निधीतून आज हे काम होत आहे। कारण गेल्या 2 वर्षापासून नाशिक महापालिकेचं आमचं म्हणजे पद संपल्यामुळं गेल्या 2 वर्षापासून राहुल लवकरच आपल्या पुऱ्या म्हणजे मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 2 मध्ये काही कोटी रुपयाची कामं आतापर्यंत करत आलेलो आहे। याच्यानंतर आता परत महालक्ष्मी नगर इथे बी एक काम आहे। म्हणजे इतके काम आहे का म्हणजे 2 वर्षात आम्हालाच वाटलं नाही काम नगरसेवक पद संपलेलं आहे। राहुल भाऊच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 2 मध्ये विविध माळ्यातील काही कोटी रुपयाचे रस्ते असतील, समाज मंदिर असतील। आताच मागच्या हप्त्यात 4 कोटी रुपयाचं आडगाव महालक्ष्मी मंदिर ते भूमिपूजन केलं। या ठिकाणी आपण बघतोय सर्वात प्रथम या ठिकाणी आलो तेव्हा हा ओपन प्लेस पडलेला होता। अक्षरशः खूप मोठे मोठे गवत वगैरे या ठिकाणी झालेले होते। सर्व नागरिकांची मागणी होती की या ठिकाणी गार्डन व्हावं, पण जागा छोटी असल्यामुळे आपण सर्वांनी सांगितली की या ठिकाणी एक सभागृह झाला पाहिजे। तर या कामासाठी आयरे सर असतील, सर्वच कॉलनीतील सर्व सदस्य सर्वांनी पाठपुरावा केला आणि आज या ठिकाणी या कामाला यश आले। आपण बघतोय आपले आमदार साहेब अनेक विकास कामे करताय। जवळपास म्हणजे प्रभागामध्ये संपूर्ण नाशिक पूर्व मतदारसंघामध्ये विकास कामांचा धडाका चालू आहे त्यांच्या माध्यमातून। आणि खरोखरच राहुल भाऊंचे कौतुक करावेसे वाटते की राहुल भाऊंनी जे काम चालू केले ते खरोखरच शेवटच्या क्षणापर्यंत चालूच ठेवले। असंच राहुल भाऊंनी आपल्या सर्वांना कामाचा प्रतिसाद द्यावा। खरोखर 2 वर्ष झाले तरी देखील आज नगरसेवक नसून देखील नगरसेवक असल्याचे भास आम्हाला या ठिकाणी होत असतो आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये राहुल भाऊंचा साथ असावी व राहुल भाऊंच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देते व या ठिकाणी थांबते। धन्यवाद। या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश खेताडे, नगरसेविका शीतल माळोदे, नगरसेविका पूनम सोनवणे, दिलीप निमसे, माजी सैनिक रामदास आहिरे, विश्वास तांबे, ज्येष्ठ नागरिक उत्तमराव कडलक, रामभाऊ संधान, ज्येष्ठ नागरिक विष्णू लोहकरे, सुभाष आहिरे, वाघमारे, रोहिदास शर्मा, सुनील जाधव आदी उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन सैनिक कॉलनीतील मान्यवर माजी सैनिक रामदास आहिरे, शुभम ढिकले, अशोक हिरे, मनोज देवरे, दीपक पाटील, खुशाल केकान, दीपक बागुल, गिरीश बाविस्कर, कल्पेश विवेक पवार, ज्येष्ठ नागरिक जाधव, ज्येष्ठ नागरिक हरिलाल आहिरे, सुमित देवरे यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास आहिरे यांनी केले। तर या कार्यक्रमास सैनिक कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे।